आणि मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अवंतिका म्हणते की मी शरुताईंची केस लढणार आहे। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला माहित आहे ना, शर्वरीनेच विक्रांत रावांचा खून केला आहे आणि सर्व पुरावे हे शरुताईंच्या अगेन्स्ट आहे। त्यावेळेस जानकी म्हणते मलाही विश्वास आहे की शरुताईंनी हा खून केलेला नाही। त्यानंतर तिथून ऐश्वर्या निघून जाते। त्यावेळेस जानकी अवंतिकाला म्हणते तू आणखीन एकदा विचार कर आणि त्यामुळे तुला स्ट्रेस येऊ शकतो आणि तुझी तब्येतही खराब होऊ शकते। त्यावेळेस अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी माझी काळजी घेईल आणि केसही लढेल। तेवढ्यामध्ये तिथं सौमित्र येतो आणि अवंतिकाचा हात धरून तिला तिथून घेऊन जातो। त्यानंतर अवंतिका म्हणते की काय करत आहे सौमित्र आणि माझा हात सोड। त्यावेळेस सौमित्र म्हणतो की मी तुला सांगत आहे की तू ही केस लढणार नाहीस। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की का मी ही केस लढणार आहे। त्यावेळेस सौमित्र म्हणतो तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं का। त्यावेळेस अवंतिका म्हणते की मला तुझ्या एवढं कळतं का नाही हे मला माहीत नाही, पण मी अशी शेल्फिश राहू शकत नाही आणि शरुताईंना आता माझी गरज आहे। तेवढ्यामध्ये सौमित्र तिच्यावरती हात उचलतात। तेवढ्यात तिथे जानकी येते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी ही कोणती पद्धत आहे आपल्या बायकोवरती हात उचलण्याची। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते मी सांगते वहिनी, ती जी केस त्यांनी नाकारली तीच केस मी लढायला घेतले आणि ती जिंकूनही शकते असं त्याला वाटत आहे। त्यामुळे त्याचा मेल इगो हर्ट झालेला आहे, त्यामुळे तो असा बोलत आहे। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की मी फक्त तिच्या प्रेमापोटी बोलत होतो। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की हे अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करायचं असतं का। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की अवंतिका ही अशी कधीच नव्हती, हे सर्व तुमच्यामुळेच झाले सुरू आहे। त्यावेळेस अवंतिका म्हणते यांच्यामुळे अजिबात काही होत नाही, आपल्यामध्ये जी भांडणं होतात ती फक्त तुझ्या वागण्यामुळे आणि तुझ्या बोलण्यामुळेच होते। त्यानंतर इकडं ऐश्वर्या सारंगला सांगत असते की आई जास्त शरुताईंचा विचार करत आहेत, जर शरुताईंनी खून केला असेल तर त्यांना शिक्षाही होणारच। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की मलाही शरुताईंची काळजी वाटत आहे आणि मला असं वाटतं की आपण जेलमध्ये असतो तर बरं झालं असतं। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की ज्या खुनाची आपण खून केलाच नाहीये त्याची शिक्षा आपण का भोगायची। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की शरुताईंनी तो खून केलेला नाहीये आणि मला असंच वाटत आहे काहीतरी चमत्कार व्हावा आणि शरुताई बाहेर यावं। त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तुम्ही असं कसा विचार करू शकता, तुमची आई फक्त शरुताईंचाच विचार करते। जेव्हा तुम्ही जेलमध्ये होतात आणि तिथून बाहेर आला त्यावेळेस त्यांनी विचारलं नाही। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही हे काय म्हणत आहात। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो वहिनी हे सगळं सौमित्रच करत आहे। त्यावेळेस सौमित्र म्हणतो जर तू ही केस लढणार असशील तर तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपला आणि यानंतर तू मला काहीच विचारायचं नाही आणि तू मला बोलायचंही नाही। आणि तिथून सौमित्र हे निघून जातात। त्यावेळेस जानकी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो थांबत नाही। त्यावेळेस इकडं अवंतिका जानकीला म्हणते की माझं काय चुकत आहे, मी काही चुकीचं करत आहे का। आता शरुताईंना माझी गरज आहे, त्यावेळेस मला त्यांच्यासाठी लढणं महत्त्वाचं आहे ना। त्यावेळेस जानकी म्हणते की हो अवंतिका तुझं चुकीचं नाही आहे, पण तू एकदा आणखीन विचार कर आणि तुझी तब्येतीची काळजीही घ्यायला हवी ना, त्यामुळे सौमित्र भाऊजी म्हणले असतील। त्यावेळेस अवंतिका म्हणते की जानकी वहिनी माझा निर्णय झालेला आहे आणि मी शरुताईंची केस लढणार आहे आणि जोपर्यंत शरुताईंची केस ही संपत नाही तोपर्यंत हा विषयही संपणार नाही। त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की तुम्ही जेलमधून आलो त्यावेळेस आईंनी काहीतरी विचारलं का आणि आता शरुताई जेलमध्ये आहे तर त्यांची काळजी घेत आहे। त्यावेळेस तेवढ्या तिथं जानकी येते आणि म्हणते की ऐश्वर्या तू हे काय बोलत आहेस। त्यावेळेस सारंग म्हणतात बरोबर तर बोलत आहे ना, आम्ही जेलमधून आलो तरी आईंनी आमची चौकशीही केली नाही। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्हाला माहीत आहे ज्या दिवशी तुम्ही आलात त्या दिवशीच विक्रांत भाऊजीवरती अंत्यसंस्कार सुरू होते। त्यानंतर शरुताईंना पोलीस हे घेऊन गेले आणि आता आईंचीही तब्येत बरोबर नाही, त्यामुळं त्या तुमची तब्येत विचारण्याच्याच परिस्थितीत नाही आहे। त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की हो पण तरीही आईने विचारायला हवं होतं। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मी जे बोलत आहे ते खरंच आहे। त्यानंतर इकडं जानकी ऐश्वर्याला म्हणते की तू चल मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि ऐश्वर्याला घेऊन येते। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला आता या घरामध्ये बोलायची पण चोरी आहे का। त्यावेळेस जानकी म्हणते की तुला बोलू नको असं नाही सांगितलं, पण तू काय बोलत आहेस आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती हा दुखावला जाऊ शकतो याचाही तू विचार कर आणि तू एक आई आणि मुलामध्ये वाद निर्माण करण्याचा विचार करत होतीस आणि त्यामुळे सारंगला काय वाटत असेल की त्याची आई त्याच्यापासून कधीच विचारत नाहीये किंवा त्याची काळजीच घेत नाही। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणली की हे बरोबर खरंच आहे ना, कारण की मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याची ही रिस्पेक्ट त्यांनी करायला हवी म्हणून मी हे सर्व बोलत होते। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे खरं नाहीये, सारंग भाऊजींवरती आईंचं खूप प्रेम आहे आणि आईंचंही सारंग भाऊजीवरती खूप प्रेम आहे। त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे माझं काही चुकलं असेल तर मी सॉरी म्हणते आणि
आणि नंतर ती म्हणते की मला शरुताईंसाठी डब्बा घेऊन जायचा आहे, तर मी तो घेऊन जात आहे. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की तूच हे वागू शकतेस आणि ठीक आहे, तू आता जा आणि शरुताईंना डब्बा दे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की हो, तू सावकाश जा आणि मी घरी आहे आणि मी आईंची काळजी घेईल. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की हो ठीक आहे, आणि त्यानंतर जानकी तिथून जेलमध्ये जाते आणि शर्वरीताईंना भेटते. त्यावेळेस ती शरुताईंना विचारते की तुम्ही कसे आहात. त्यावेळेस शरू म्हणते की मी कशी असणार आहे जेलमध्ये. त्यावेळेस जानकी म्हणते की मी असंच विचारले. त्यावेळेस शरू म्हणतात की जे विचारलं ते मला बरं वाटलं, आणि जानकी म्हणतात की मी हा डबा तुझ्यासाठी स्पेशल आणलेला आहे आणि तो तू खाऊन घे. त्यावेळेस शरुताई म्हणतात की हो मी खाईल. आणि त्यानंतर शरुताई म्हणतात की हे खरंच तू माझ्या प्रेमापोटी करत आहेस, मी किती तुमच्यासोबत वाईट वागले तरीही तू माझ्यावरती एवढं प्रेम करत आहेस. त्यावेळेस जानकी म्हणते की मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू विक्रांतरावांचा खून केलेला नाहीस. त्यावेळेस इकडं शरुताई म्हणतात की हे तू मला विचारत आहेस का, तू माझ्या प्रेमापोटी हे खरं बोलत आहेस आणि विश्वास दाखवत आहेस. त्यावेळेस जानकी म्हणते तुम्हाला काय वाटत आहे. त्यावेळेस शरुताई म्हणतात की मला तुमच्यावरती विश्वास दाखवत आहेस असं वाटत आहे. त्यानंतर इकडं शरुताई विचारतात की सौमित उद्या माझी केस ही कोर्टात उभी राहील, त्यावेळेस दादा हा तयारी करत आहे का. त्यावेळेस जानकी म्हणते की तुम्ही जास्त विचार करू नका आणि तुम्ही डब्बा खाऊन घ्या. त्यावेळेस इकडं शरू विचारतात की दादा हा तयारी करत आहे का आणि माझ्या बेलचं होईल का. त्यावेळेस इकडं जानकी काहीच बोलत नाही. त्यावेळेस शरूंना वाटत असतं की जानकी वहिनी काहीतरी लपवत आहे. त्यावेळेस इकडं शरुताई म्हणतात की जानकी वहिनी तुम्ही काय लपवत आहात आणि मला खरं काय ते सांगा. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तू काहीच विचारू करू नको आणि सौमित्र भाऊजी हे तुझी केस लढणार नाही. त्यानंतर इकडं शरू म्हणते की जर माझाच भाऊ माझी केस लढणार नसेल तर मला जगून तरी काय करायचं. म्हणून ती भिंतीवर जाते आणि आपलं डोकं आदळते आणि डोकं आदळून आदळून ती म्हणते की मला या जगामध्ये राहायचंच नाही आणि देव मला घेऊन जा. त्यानंतर ती डोकं आदळल्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त येतं आणि त्या बेशुद्ध पडतात. त्यावेळेस जानकी म्हणतात की डॉक्टरांना बोलवा आणि ती शरुताईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. तेवढा तिकडं आईंना स्वप्न पडतं की शरुताईला काहीतरी झालेलं आहे आणि ती सारंगला बोलून घेते आणि म्हणते की आपण आत्ताच्या आत्ता जेलमध्ये जाऊया. त्यावेळेस सारंग म्हणतात की आत्ता जानकी वहिनी गेलेली आहे आणि आपण तिला फोन करूयात आणि विचारूयात की शरू कशा आहेत. त्यावेळेस इकडं जानकीला फोन केला जातो पण जानकी फोन काही उचलत नाही. त्यावेळेस इकडं आई म्हणतात की ही जानकी पण फोन उचलायला पण किती वेळ लावते. त्यानंतर जानकी तेवढ्यात फोन उचलते. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की आई म्हणत होती की शरुताईची तब्येत कशी आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की आईंना सांगा की शरुताई ठीक आहेत पण तुम्ही बाहेर जाऊन मला परत फोन करा. त्यानंतर इकडं सारंग ही विचार करतात की वहिनी मला असं का बोलली. आणि त्यानंतर इकडं सारंग फोन ठेवतात आणि आईंना सांगतात की हो शरुताई ठीक आहेत आणि ते म्हणतात की मला थोडंसं काम आहे आणि तिथून ते निघून जातात. आणि त्यानंतर इकडं बाहेर गेल्यानंतर सारंग विचार करत असतात की जानकी वहिनीने असं का बोललेलं असेल, का शरुताई तर ठीक असतील का नाही. आणि इकडं आईंना पण वाटत असतं की सारंग हा माझ्याशी काहीतरी खोटं बोलत आहे आणि शरू तर ठीक असेल ना. त्यानंतर इकडं सारंग बाहेर येतात आणि परत जानकीला फोन करतात. त्यावेळेस जानकी म्हणते की हो शरुताई ठीक नाही आहेत. ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की सौमित्र भाऊजी ही त्यांची केस लढणार नाहीत, त्यानंतर त्यांनी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला आणि ते भिंतीवरती डोकं आपटल्यामुळे त्यांच्या डोक्यातून खूप रक्त आलं आणि मी त्यांना घेऊन आता हॉस्पिटलमध्येच आलेली आहे. त्यावेळेस सारंग म्हणतात की वहिनी हे सगळं काय सुरू आहे पण शरुताई आता कशा आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो त्यांच्यावरती आता डॉक्टर उपचार करत आहेत.